तर एक मातीच्या रंगाचं कालीज आणि मातीच्या गंधाचं मन घेऊ खऱ्या अर्थाने जन्मलेले व्यक्तिमत्व कलाकार कलाकार सातत्याने समाजाच्या दृष्टिकोनातून सामाजिक घटक म्हणून सर्वांचं मनोरंजन करत असतात. अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया. पाय ते आयवा कॅशसाठी कॅश प्राइज आहे. ऋषभ मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर जगनजी दाडावकर यांच्या वतीनं प्रेक्षक वर्गासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. याच दरम्यान सलामीची जोडी आपण पाहू शकाल. किरण चोरमेकर सुजित मडवी भृगवेद वॉरियर संघाकडून आलेली सलामीची जोडी. आपल्याला वेळेतच सामना पूर्ण करायचा आहे. पंच आता 16:03 झालेली आहेत. म्हणजे नक्कीच वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील पहिलं षटक आपण पाहू शकाल. रमेश पवार उर्फ आऊ पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. त्याने टाकलेला हा पहिला चेंडू. शॉर्ट पीस स्वरूपाचा चेंडू झेल हवेत. फलंदाज बाद. याच दरम्यान माननीय सरपंच भाई डी बी म्हात्रे यांचं इथं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्याबरोबर रायगड जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा कुमारी योगिता पारधी यांचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे. हृदयाच्या अंतःकरणापासून ह्या दोन्ही मान्यवरांचं आमच्या कमिटीतर्फे हार्दिक 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 स्वागत. मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या प्रथम नागरिक जन होण्याचं भाग्य लाभलं आणि रायगड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये सर्वाधिक तरुण जिल्हाध्यक्ष होण्याचं ज्या खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्वाला भाग्य लाभलं त्या इथे आमच्या योगिताताई पारधी रायगड जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांचं व्यासपीठावर आगमन आणि त्यांच्या समवेत वावंजे गावचे प्रथम नागरिक अर्थात सरपंच डी बी म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपला आम्ही वावंजे प्रीमियर लीग 2022 स्पर्धेच्या वतीने इथे सन्माननीय पारधीताई आपलं आणि म्हात्रे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू गुटना टेक तमाशा देख. तेजस मुकादमच्या बॅट मधनं मान्यवरांचा करण्यात आलेला सत्कार. चेंडू जातोय सीमा रेषा पार. खणखणीत चौकार. नक्कीच मी मगाशीच म्हटलं की कलाकारांची कमी नाही आहे. एक कलाकार आपण पाहू शकाल वावजे गावातले आणि आता फलंदाजीसाठी आहे तेजस मुकादम आणि आऊ यांच्यात होणार सामना. खोलवर टप्प्याचा चेंडू पंचांकडनं जोरदार रीतीनं दाद मागितली जाते. पंच मात्र दाद फेटाळून लावतो आणि इथं काय घडतं सर्व खेळाडू इथं अपील करत असताना मात्र चेंडू जातोय थ्रो बाईच्या स्वरूपात मिळणाऱ्या हा चौकार. पंच एकूण धावा किती मिळणाऱ्या 5 धावा. पंच दिगंबर म्हात्रे धावा किती मिळणार 5 धावा 4. पंच आपला निर्णय सांगा काय किती धावा मिळणार ते 4 का 5. विश्वास पाटील आहेत त्यांच्या समवेत आपण संपर्क साधा. जितू पाटील आपण संपर्क साधा. दोन्ही पंच बघा आपण गेले 3 दिवस ही स्पर्धा खेळतो. आता 4था दिवस आहे. कुठल्याही प्रकारचं गालबोट या स्पर्धेला लागू नये ह्या दृष्टीनं कोणाच्या मनानं निर्णय घेऊ नका. दोघं जण सल्ला मसलत करा आणि निर्णय घ्या. चुरशीची लढत आहे आणि या चुरशीच्या लढतीमध्ये कुठल्याही चुकीचा प्रकारचा निर्णय इथं होता कामा नये. धावसंख्या मात्र बाईच्या स्वरूपात मिळतात 5. धावसंख्या 5 निवडते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 9च्या घरात. जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली तेजस मुकादमची. 5 धावा 22. याच दरम्यान वामन पाटील यांचं सुद्धा आगमन झाले आणि स्लोवर स्वरूपाचा चेंडू आणि तेवढ्याच कलात्मकरित्या पायावर आलेला चेंडूला फ्लिक केलाय. चेंडू जातो मिड विकेटच्या डोक्यावरनं. खणखणीत षटकार. धन्यवाद. रमेश पवारच्या गोलंदाजीवर मात्र इथं आक्रमण करण्यात आले. ती 1 धाव वाचवली असती किंवा 1 धाग्यावर बाद झाला असता नक्कीच सुजित मडवी बाद झाला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर इफ अँड बट ह्या दोन्ही गोष्टींना स्थान नाही आहे.
तेजस मुकादमनं चौकार मारले असताना सुजित मडवी सुद्धा आपले हात खुले करतोय. सुजित मडवीच्या बॅटमधनं आलेला हा खणखणीत षटकार मात्र या सामन्याची जी नांदी आहे, सामना कुठपर्यंत जाणार, मोठी मजल मारण्यात भृगवेद वॉरियर्स नक्कीच यशस्वी ठरणार या बाबतीत कुठल्याही प्रकारची शंका नाहीये. किरण चोरमेकर वैयक्तिक 0 धावांवर भोपळ्यांवर बाद झाल्यानंतर मात्र पुढचे फलंदाज चांगले प्रयत्न करताना पाहतात. आणि आता पुन्हा एकदा पुढ्यात टाकलेला चेंडू, त्याचा योग्य रीतीने केला जातोय सन्मान. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, षटकार. तर इथे आदिनाथ थोंबरे खोणी यांचं आगमन इथे झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर आपले वामनदादा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. दादा आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. ओ टू प्रदीप चोरमेकर. नक्कीच रमेश पवार यांच्या गोलंदाजीवर केलेले हे प्रतिहल्ले आपण पाहू शकाल. तेजस मुकादमनं घुटना टेक तमाशात एक जो चौकार मारला, त्याच्यानंतर सुजित मडवी आला, तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यांनी जिंकून घेतलं. अशाच प्रकारची कामगिरी मात्र त्याच्या मार्फत लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 षटकार. पुन्हा एकदा पायावर जोरदार आदळतोय. पंचांकडे जोरदार अपील केले जात आहे, परंतु पंच सांगतात की हा चेंडू बॅटला कट झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 21च्या घरात. आणि जर 21 धावा झाल्या आणि अशा प्रकारे जर मोठ्या गोलंदाजावर जर चांगल्या प्रकारे आक्रमण केलं तर येणाऱ्या 3 षटकामध्ये काय पाहू शकाल आपण? पाहिजे रमेश पवार थोडा टेन्शन मध्ये, कारण ज्या पद्धतीनं या ओव्हरमध्ये धावा आल्या ना, त्या तो पात्र इथे थोडासा दबाव तंत्रामध्ये पाहायला मिळतो. तर निश्चित स्वरूपात इथे खऱ्या अर्थाने रोशन आपण जर विचार केला, व्यासपीठावर रायगड जिल्ह्यातील प्रथम नागरिक, अर्थात खऱ्या अर्थाने प्रथम नागरिक म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस जी गणना केली जातो त्यामध्ये प्रथम नागरिक म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा सर्वप्रथमतः खऱ्या अर्थाने उल्लेख केला जातो. आणि प्रथम नागरिक अर्थात जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा आणि आपल्या विभागातील सुकन्या इथे योगिताताई पारधी व्यासपीठावर उपस्थित आहेत. आणि त्यांच्या समवेत वावंजे गावचे प्रथम नागरिक अर्थात वावंजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच DB मातेसाहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये ज्या ज्या खेळाडूंनी सहभाग घेतला वावंजे प्रीमियर लीगमध्ये त्या सर्वांचं मनपूर्वक इथे अभिनंदन केले जात आहे. आणि वलुया समालोचक आमचे मित्र प्रदीप चोरमेकर मॅन फ्रॉम वावंजे यांच्याकडे. नक्कीच 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावून घ्या. एक गडी बाद 21. गोलंदाज अनंत कातकरी, पहिला चेंडू मात्र हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज तेजस वलापकरचा मुकादमचा खेळ होतो इथं समाप्त आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे मास्टर. मला वाटतं एक म्हण आहे की भरवशाच्या म्हशीला टोणगा लागतो. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं किरण चोरमेकर पहिल्या चेंडूवर बाद झाला, त्याच्यानंतर तेजस मुकादम. एका बाजूनं सुजित मडवीच्या बॅटमधनं मोठे फटके येतात. आपण काय करायला पाहिजे? मोठी मॅच आहे, ही मोठी मॅच जर खेळलो तर नक्कीच पुढच्या सामन्यामध्ये आपण जाऊ आणि पुढच्या सामन्यामध्ये जाण्यासाठी विकेट टिकून ठेवणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक जण स्वतःची कारकीर्द पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतो, संघाचा विचार करत नाही. किरण चोरमेकर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला, त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून तेजस मुकादम सुद्धा मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. अशा रीतीने संघाची धावसंख्या संघ थोडासा अडचणीत, 21 धावा 2 गडी बाद. व्यासपीठावर आम्ही शेल्फी ढाबाचे ओनर आदरणीय आहे परशुराम गायकर वावंजे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. अनंत कातकरी आपल्या षटकातला पुढचा चेंडू वैयक्तिक कोट्यातील, पहिला सांगे कोट्यातील, दुसरा षटक चेंडू बराच वेळ हवे, क्षेत्ररक्षक जज करतायत आणि फलंदाज बाद. नक्कीच फलंदाज आपल्याला इथं पाहू शकाल की बाउंड्रीच्या बराच आत उभा आहे, त्याच्यामुळे फलंदाज बाज आहे प्रत्येक. आणि इथं सर्वांच्या नजरा तिथं आहेत कारण की क्रुशियल मोमेंट आहे आणि या क्रुशियल मोमेंटला फलंदाजांची हाराकिरी आपण इथं पाहू शकाल. ज्या पद्धतीची चुकी मला वाटतं किरण चोरमेकरने केली तीच चुकी तेजस मुकादम, आणि मात्र त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून तू चल मी येतोच मागं. आणि आता मात्र आपल्या वावंजे गावातील एक होतकरू खेळाडू, ज्या खेळाडूवर फलंदाजीची एक मोठी ताकद आहे, याला या स्पर्धेमध्ये एकदाही संधी मिळाली नव्हती, तोच खेळाडू आपण पाहू शकाल अमित दाडावकर फलंदाजीसाठी जात आहे.
अमित दाडावकर एक जबरदस्त फलंदाज. हा फलंदाज जर लागला तर ह्या सामन्याचं चित्र एकदम बेचिराग करू शकतो, कारण की याची फलंदाजी आम्ही प्रॅक्टिसमध्ये पाहिलेली आहे. एक उंच तगडा असा फलंदाज आहे, त्याच्या बॅटमध्ये सुद्धा मोठे फटके येतात, परंतु या पूर्ण स्पर्धेमध्ये त्याला संधी मिळालेली नव्हती. गणेश आपल्या षटकात अनंता आणि शॉर्ट पे स्वरूपाचा चेंडूला मात्र जबरदस्तरित्या चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. खणखणीत षटकार. शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में, शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में, साई दर्शन दे मुझको चरणों में. नक्कीच आपण इथं पाहू शकाल की आऊ सारखा खेळाडू जरी आयकॉन खेळाडू असला तरी हा संघ माझा आहे. प्रत्येक चेंडूवर मी इतके सामने 4 दिवसापासून पाहतोय. कुठलाही गोलंदाज जेव्हा दबावात असतो तेव्हा जाऊन त्याला मोलाचे सल्ले देतो. हे मात्र या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की कुठलाही खेळाडू जर चांगला, हे नवीन खेळाडू आहेत, ह्या नवीन खेळाडूंना अजून मोठं प्लॅटफॉर्म मिळालेलं नाही. त्याच्यामुळे जेव्हा मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळतील तेव्हा अशा मोठ्या खेळाडूंचा ज्या वेळेला सल्ला तुम्हाला मिळेल ते नक्कीच फायदेशीर असतं. पुन्हा एकदा चेंडू बॅटची टॉप एज घेऊन जातोय. शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. खणखणीत चौकार. धावसंख्या मात्र एकेरी दुहेरी धावांवरनं चौकार षटकार. गाडीचा गिअर चेंज करताना आपण पाहू शकाल 7 फटकेच्या बॅटमधनं षटकार आला, तदनंतर आलेला हा चौकार. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 31च्या घरात. 3 गडी मात्र बिनीचे 3 फलंदाज बाद झालेत. किरण चोरमेकर, तेजस मुकादम आणि सुजित मडवी बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. आता मात्र बॅटचं व्यवस्थित कनेक्शन झालं नाही, तेवढ्याच रीतीने चांगला बॅकअप. आणि आता पुन्हा बघा यष्टीरक्षकाची चुकी आणि चुकीवर केलेल्या हे प्रति हल्ला आणि 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या मात्र 1च्या मदतीने जाऊन पोहोचते ती 32च्या घरात. चांगला चेंडू होता. यष्टीरक्षक मोसिमकडनं थोडीशी चूक म्हणावी लागेल. चेंडू फेकला आणि अनंता कातकरीला मात्र तो चेंडू कलेक्ट करता आला नाही. कलेक्ट न करता आल्यामुळे मात्र फलंदाजांनी दोन्ही स्ट्राईक अप एंड्स आपले चेंज केले. आणि आता मात्र एक नवीन फलंदाज आपण पाहू शकाल, अमित दाढावकर. एक होतकरू खेळाडू आहे. चांगले फटके त्याच्या बॅटमधनं आम्ही दरवर्षी बघतोय. चांगली फलंदाजी करतोय, परंतु आता त्याला मोठी फलंदाजी करावी लागेल, कारण की बिनीचे फलंदाज आपले बाद झालेत आणि तुझ्यावर मोठी एक जमेची बाजू म्हणजे तुझ्यावर मोठी जबाबदारी आलेली. आणि ती जबाबदारी तर तुला संघाला या मोठ्या अशक्यप्राय आव्हान. आणि बघा मी मागाशीच म्हटलं होतं की मोठा फलंदाज आहे, संधी मिळाली नव्हती आणि या संधीचं सोनं केलं. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 38. सरासरी 19.0च्या धावगतीने जावा करताना आपण पाहू शकाल भृगवेद वॉरियर्सचे हे खेळाडू. जरी किरण चोरमेकर 0वर बाद झाला, तेजस मुकादम 0वर बाद झाला, त्याच्यानंतर सुजित मडवेंनी मोठी फटकेबाजी करून बाद झाला, तर मी म्हटलं होतं अमित दाडावकर ती क्षमता आहे. मोठे फटके त्याच्या बॅटमधून निघतात. या पूर्ण स्पर्धेमध्ये त्याला संधी मिळाली नव्हती. क्षेत्ररक्षण तो करत होता, परंतु त्याची जमेची बाजू आहे फलंदाजी, परंतु फलंदाजीसाठी त्याला संधी मिळाली नव्हती. आणि ती संधी ज्या वेळेला त्याला मिळाली आणि त्या संधीचं त्यानं सोनं केलं. पहिल्या चेंडूवर मात्र 6 धावांना मात्र षटकारानं आपलं खातं खोललं. संघाच्या आशा मात्र इथं पल्लवित केल्या त्या षटकारानं. संघ जाऊन पोहोचतोय 38च्या घरात. दोन्ही संघाच्या कोचचा विचार केला तर एका बाजूला आपण पाहू शकाल दत्तात्रय महादेव पाटील, अनेक वर्षांचा क्रिकेटचा गाडा अनुभव, स्वयं विलियम्स संघाचे कोच आहेत. एक जबरदस्त मला वाटतं 2 दिवस, आजची चौथा दिवस 4 दिवस मला वाटतं ते दत्त मंदिर झाले. आपल्या गावातील एकही मंदिर त्यांनी सोडलं नाही की आपला संघ जिंकावा यासाठी. सकाळी उठून सर्व मंदिरात जाऊन पाया पडून, देवाऱ्यात जाऊन पाया पडून येतात आपल्या संघाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी. ते दत्तात्रय पाटील. नवीन गोलंदाज मोसिम शेख वैयक्तिक उडाली, पहिलं सांघिक उडाली, तिसरं षटक. पहिला चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक धावतात, परंतु क्षेत्ररक्षकांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषा पार. खणखणीत षटकार. ऋषी गोंधले आपण कुठं असाल तर गणेश पाटील आपली वाट बघतात. आपल्या आत्याचा मुलगा आपली वाट पाहतोय, मामाचा मुलगा आपली वाट पाहतोय ऋषी गोंधळे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 44च्या घरात. मोसिम शेखच्या पहिल्या चेंडूवर मात्र 7 फटके, काहीसा आक्रमक झालेला आपण पाहतोय. त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार आणि 1 चौकार आलेला आहे. पुन्हा एकदा स्लोअर स्वरूपाचा चेंडू, पुन्हा तीच चूक आणि त्या चुकीला केलेली ही मोठी शिक्षा. चेंडू जातोय सीमारेषा पार. खणखणीत षटकार. येल जैली अरतीला पुंजारी नाही देव
पटलाला रे बंधवा ये माझे आरतीला हाक नक्कीच मारी. भृगवेद संघाचं अर्धशतक मात्र इथं फलकावर लागलेलं आहे. 50 धावा तिसऱ्या षटकामध्ये पूर्ण. 7 फटके इथं बरसलाय. अमित दाडावकरनं षटकार मारल्यानंतर 7ला वाटलं की मी एकटा नाहीये, माझ्या मागं सुद्धा दुसरे खेळाडू आहेत, म्हणजे मला फटकेबाजी केली तरी काय हरकत नाही. आणि 7 फटके मात्र तीच गोष्ट करतोय. पुन्हा एकदा मोसिम शेख. आणि आता मात्र जोरदार चेंडू फिरवलाय. पंचांकडून दाद मागितली जाते आणि 7 फटके. एक चांगली खिलाडू होती. पंचांच्या अपीलची किंवा निर्णयाची वाट न बघता त्याला माहित आहे की आपल्या बॅटला चेंडू ब्रेस्ट झालाय आणि आपला स्वतःहून मात्र चांगली खिलाडू वृत्ती दाखवतो. स्वतःची क्रीज सोडते फलंदाज बाद. पावन तल्याचं पाणी आई अंगोलीला सात तल्याची कमल लाय ग तुझ करणाला धन्यवाद डीजे मास्टर. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल इजू शेख. हा सुद्धा एक जबरदस्त फलंदाज आहे. आमचे मित्र जाफर शेख यांचा हा मुलगा चांगली फलंदाजी करतोय. गोलंदाज सुद्धा चांगला आहे, परंतु या स्पर्धेमध्ये त्याला गोलंदाजीसाठी संधी मिळाली नाही, कारण चांगले गोलंदाज त्यांच्या संघामध्ये असल्यामुळे त्याला गोलंदाजीसाठी संधी मिळाली नाही. परंतु फलंदाज हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. वावंच्या संघाचे आता मात्र आयकॉन खेळाडू बाद झाल्यानंतर वावंच्या संघाच्या खेळाडूंवर जबाबदारी आलेली आहे. आणि आता बघूया वावंच्याचं यंग टॅलेंट, वावंच्यातले टॅलेंट कशा प्रकारे काम करतोय. मोसिम टू इजो. आणि बघा आता मात्र मोसिम आपल्या अनुभवाची शर्त इथं लावतोय. अनुभव का मोसिम शेखचं नाव आदरानं टेनिस क्रिकेट वर्ल्डमध्ये तळोजा MIDC मध्ये किंवा पनवेल तालुक्यामध्ये मोसिम शेख ह्या नावाचा दरारा काय, ह्या नावाचा वकअप काय आहे, का मोसिम शेखचं नाव एवढं क्रिकेटमध्ये उंचावर घेतलं जातं, तर ह्याच गोष्टी पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार मारल्यानंतर एक चांगला कमबॅक मोसिम शेखच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा तोच मोसिम शेख गोलंदाजीसाठी सज्ज. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. चेंडू मात्र बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक राज शेंडे चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न जबरदस्तरित्या धावला, परंतु झेल टिपण्यामध्ये जरी अपयश आला तरी त्याचा शर्तीचा प्रयत्न मात्र इथं नक्कीच त्याची प्रशंसा करावी लागेल राज शेंडेची. 2 धाव मात्र त्याने वाचू शकला नाहीये, परंतु चांगला प्रयत्न राज शेंडेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 2 निवडते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 52च्या घरात. आणि आता मात्र या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. मोसिम शेखनं पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार खाल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलंय. तोच मोसिम शेख, मोसिम टू इजू. आणि आता मात्र पुन्हा बॅट फिरवली आहे. बॅटचा आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. आणि मला वाटतं चांगल्या षटकाची समाप्ती मोसिमच्या माध्यमातून. 30चं षटक संपलंय. 30व्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 52, सरासरी 17.33 धावगतीने जमा करताना आपण पाहतोय हा भृगवेद वॉरियर संघ. पहिल्या षटकामध्ये चांगली 21 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक केलं होतं ते सोहम वॉरियर संघानं, कारण की सोहम वॉरियर्सने पहिल्या षटकामध्ये 21 धावा दिल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अनंता कातकरीनं 16 धावा देत 2 गडी बाद घेतले. मोसिम शेख आला. मोसिम शेखनं पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार खाले, परंतु नंतरच्या 4 चेंडूवर कमबॅक करत 2च धावा दिल्या, म्हणजे टोटल 14 धावा देत 1 गडी बाद केलं. अशा रीतीने मात्र 3 षटकानंतर संघाची धावसंख्या आहे 4 बाद 52. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज अमित दाडावकर. त्याच्या बॅटमधनं एक मोठा षटकार आलाय. आणि आता बघूया शेवटच्या 6 चेंडूमध्ये, शेवटच्या पॉसिबल 6 चेंडू आहेत आणि या 6 चेंडूमध्ये मोठी धावसंख्या कशा प्रकारे जमवतोय. आणि गोलंदाज आपण पाहू शकाल गणेश कातकर. एक जबरदस्त गोलंदाजी आहे. आम्ही ही जी वावंजा प्रीमियर लीगची संकल्पना आहे, मला वाटतं ज्या वेळेला इंडियन प्रीमियर लीग ज्या वेळेला चालू झाली त्याच्यानंतर बरोबर दुसऱ्या वर्षी आम्ही ही स्पर्धा चालू केली आणि त्याच धर्तीवर ही स्पर्धा खेळवण्याचा आमचा प्रयत्न. संघाची धावसंख्या 4 गडी बाद 52. शेवटचं षटक प्रगतीपथावर गणेश कातकरी. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील शेवटचं. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू मात्र आपली दिशा बदलतोय आणि मला वाटतं इथं पंच आमच्याकडे हात वळतायत आणि सांगतायत की हा चेंडू खराब आहे. अशा रीतीने वाईटच्या स्वरूपात संघाला 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 53च्या घरात. चांगली गोलंदाजी अनंता कातकरीच्या माध्यमातून. अनंता कातकरी मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे प्रभावित केलं. दुसरा खेळाडू कोणी असेल त्याने या सामन्यामध्ये प्रभावित केलं तर ते असेल प्रतीक दाडावकर. चांगलं क्षेत्ररक्षण. योगेश पाटील चांगली फलंदाजी. गणेश आणि पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. हाक मारी राजभक्तिनीला हो, हाक मारी भूमी तटाईला फूल हानी पूजेला हाक मारील परशी पटलाला रे बंधवा ये माझे. रोशन पाटील, मी मगाशीच तुम्हाला म्हटलं होतं इथे रोशन पाटील नाही आहेत. 505 कलाकार आहेत. तुम्ही नेहमी मोसिम शेख, ऋषी गोंदली, प्रकाश पाटील, तेजस वल्लभ, तेजस मुकादम, किरण चोरमेकर यांना पाहता, परंतु ते हिडन टॅलेंट आहे वामजेचं. हे तुम्हाला IPL मध्येच दिसतं. अमित दाडावकर बघितलं 2 चेंडू खेळला, दोन्ही चेंडूंवर 2 षटकार. हे नेहमीच्या स्पर्धांमध्ये कधी दिसत नाही, कारण की बरेच आता बघा तो व्यवसायामध्ये गुंतलेला असल्यामुळे क्रिकेटला त्यात तितका वेळ मिळत नाहीये. चायनीजचा व्यवसाय झाला, त्याच्यानंतर कोंबड्यांचा व्यवसाय झाला, म्हणजे सतत कुठल्या ना कुठलं काम करत असतो. त्याच्यामुळे
क्रिकेटपासून थोडासा लांब झाला आहे, परंतु त्याची जी क्रिकेटची खेळण्याची जी शैली आहे ती शैली अजूनपर्यंत बदललेली नाही. कारण की मागच्या वर्षीच्या IPL मध्ये सुद्धा त्यांनी हीच कामगिरी केली होती. ज्या वेळेला संघाला गरज असते त्यावेळेला मात्र संघासाठी धावून येतो आणि आपली चमकदार कामगिरी करतो. आणि आज सुद्धा तसंच झालंय, कारण की आपण आल्या आल्या त्यांनी मात्र 2 षटकार मारले. संघाची धावसंख्या 59. पुन्हा एकदा चेंडू हवेत, चेंडू बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतो परंतु झेल टिपण्यामध्ये अपयशी आणि याच्यामध्ये 2 धावा मात्र अमित दाडकर पूर्ण करतोय. संघाची धावसंख्या मात्र 2 निवडते, धावसंख्या जाऊन पोहोचते 61च्या घरात. अमित दाडकरच्या शरीरयष्टीचं जर वर्णन केलं तर आमच्या क्रिकेट संघातला माजी खेळाडू आपण पाहू शकाल हरिश्चंद्र सांगडे, त्याच्यासारखीच उंच हाईट आणि त्याच्यासारखेच मोठे फटके मारण्याची कुवत मात्र आहे ती फलंदाज अमित दाडकर. व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. अथर्व इंटरप्राइजेसचे ओनर्स तथा पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 चे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष नितेश शेठ पाटील साहेब घोट यांचं आगमन झालेलं आहे. चेंडू इथे खऱ्या अर्थाने स्पेअर घोषित करतात पंच. त्यांच्या समवेत किरण सरांचं इथे आगमन झालेलं आहे आणि एकेकालचे नितलस क्रिकेट संघातील नामवंत क्रिकेटर माजी संघनायक आदरणीय आहे 100 किंगमेकर गुरुनाथ शेठ पावशे नितलस यांचा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. नक्की पुन्हा एकदा खोलवर स्वरूपाचा चेंडू आणि इथे चांगला प्रयत्न इथं आपण पाहू शकाल आणि आऊची चमकदार कामगिरी पाहू शकाल. त्याला माहित होतं की अमित स्ट्राईक घेण्यासाठी धावणार, परंतु त्याने चेंडू गोलंदाजाकडे सोपवला आणि गोलंदाजाकडे चेंडू सोपवल्यानंतर मात्र एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 63च्या घरात. शेवटच्या षटकातील मला वाटतं अजूनपर्यंत चेंडू बाकी आहेत, 3 चेंडू बाकी आहेत. गणेश कातकरी आपल्या षटकातला पुढचा चेंडू आणि चांगला फटका. इजू शेख पाठवतोय चेंडूला सीमारेषा पार षटकार. बादशाह पनवेलचा एकच परेश भाई, बादशाह पनवेलचा एकच परेश भाई, त्याच्या समोर कुणाची हिंमत नाही, त्याच्या समोर कुणाची हिंमत नाही, बादशाह पनवेलचा. धन्यवाद डीजे मास्टर. ज्या वेळेला किरण चोरमेकर बाद 69 धावा झाल्यात 69. ज्या वेळेला किरण चोरमेकर तेजस मुतकादम स्वस्तात बाद झाले आणि आयकॉन खेळाडू होते, मला वाटतं सुकेश मडवी 7 फटके यांना वाटले असेल की आता आपली बॅटिंग लाईन ना कुठेतरी संपली आहे, परंतु अजूनपर्यंत आमचे जे फलंदाज आहेत या आयकॉन खेळाडूंना सांगू शकतो की जे हिडन टॅलेंट आहे ते नक्कीच चांगले प्रतिहल्ले करू शकतो. तोच गणेश कातकरी पुलटा स्वरूपाचा चेंडू आणि आता मात्र चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. यष्ट्यांच्या मागे मंगेश पाटील पंच आमच्याकडे वळतात आणि सांगतात खराब चेंडू. दुष्काळात 13वा महिना मात्र इथं येऊन पोहोचलाय. वाईट +1 2 धावा मिळतात. संघाची धावसंख्या 2 निवडते, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 71च्या घरात. चांगली कामगिरी मला वाटतं आता भृगवे दिलन संघाचा जो स्पॉन्सर आहे सतीश पाटील, मला वाटतं अजूनपर्यंत एकदाही टीमच्या जवळ कधी गेला नसेल का तुम्ही कसं खेळा किंवा काय करा, कारण की त्याला माहित आहे, की आपण कधी क्रिकेट खेळलो नाही, आपण दुसऱ्याला कसं सांगणार. त्याच्यामुळे त्याला माहिती आहे आपण पैसे भरायचे, बाकीचं काम खेळाडू करतील. पुन्हा एकदा गणेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू, पुलटा स्वरूपाचा चेंडू बॅटची इनसाइड एजिंग होतो. राज चेंडू तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण आणि काय थ्रो पाहू शकाल आपण, जबरदस्त थ्रो आणि मात्र एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण राज चेंडूच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 1 निवडते, धावसंख्या जाऊन पोहोचते 72च्या घरात आणि मला वाटतं गणेश कातकरीने कुठेतरी कमबॅक केलं. चांगली गोलंदाजी गणेश कातकरीच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा जोरदारी चेंडू मात्र बराच वेळ हवेत आहे. प्रत्येक दाडावकर वांजेतला एक चांगला क्षेत्ररक्षक, त्याच्याकडनं मला वाटतं या स्पर्धेमध्ये झालेली ही पहिली चूक, कारण की कालपासून आपण पाहतो त्याच्याच प्रत्येक दाडावकरनं कुठलीही चूक झाली नव्हती, परंतु आता मात्र त्याच्याकडनं चूक झाली आहे. 2 धावा मात्र संघाला मिळतील. संघाची धावसंख्या 2 निवडते, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 74 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी भृगवेद वॉरियर्सनं उभारले 74 धावा आणि 75 धावांचं आव्हान दिलंय सोहम संघासमोर आणि बघूया सोहम 11 हा संघ हे आव्हान पुरे करतो की नाही याचं सहज समालोचन करतील आमचे मित्र रोशन पाटील. एकच दादा आमचा परेश दादा, जीव लावितो सर्वांवर, जीव लावितो सर्वांवर. परेश दादा यो 1 नंबर, योगासतोय रायगड जिल्ह्यावर. परेश दादा यो 1 नंबर, योगासतोय रायगड जिल्ह्यावर. एकच दादा परेश दादा, जीव लावितो सर्वांवर. परेश दादा यो 1 नंबर, योगासतोय रायगड जिल्ह्यावर. परेश दादा यो 1 नंबर, योगासतोय रायगड जिल्ह्यावर. परेश दादा यो आगरी
DJ. अग्रिमन सा पुढे असा अग्रिमन सा थँक्स DJ डिजिटल गाडगे. पुन्हा एकदा वावंजे प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष परेश भाई पाटील यांच्या वतीने आम्ही सर्वांचं मनपूर्वक इथे स्वागत करतो. तत्पूर्वी मान्यवरांना इथे सन्मानित केलं जाईल. तर वावंजे प्रीमियर लीगचे सल्लागार वावंजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच एकनाथ पाटील यांना आमची विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते अत्तर्व एंटरप्राइजेसचे ओनर्स तथा पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष नितेश शेठ पाटील घोट यांचं आपण इथे स्वागत करावं. सन्मान्य नितेश शेठ पाटील, ज्या वेळेस घोट गावामध्ये क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने खेळवल्या जातात मित्रांनो, प्रत्येक स्पर्धेला सर्वाधिक दमदार योगदान जर कोणाचं असेल आणि डे स्पर्धेचे यशस्वी आयोजक नितेश शेठ पाटील साहेबांचं स्वागत इथे एकनाथ शेठ पाटील यांच्या शुभास्ते इथे केलं जात आहे. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. त्यानंतर सन्माननीय गुरुनाथ शेठ पावशे, नितलस क्रिकेट संघातील एकेकालचे नामवंत क्रिकेटर आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व सन्मान्य गुरुनाथ शेठ पावशे साहेबांचा येतोची स्वागत, सौंदर्याचे प्रतीक आणि पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर वावंजे प्रीमियर लीग 2022 सन्मान चिन्ह देऊन एकनाथदादा पाटील जे वावंजे प्रीमियर लीगचे सल्लागार आहेत त्यांच्या शुभास्ते इथे केले जात आहे. त्यानंतर सन्माननीय किरण सरांचं इथे स्वागत केलं जाईल. खऱ्या अर्थाने परेशदादा पाटील यांच्यावर असणारे प्रेम आमचे मित्र कृष्णा पवार असतील, त्याच्यानंतर सन्मान्य एकनाथ पाटील यांच्यावर असणारे प्रेम इथे किरण दादांचं हे सन्मान केलं जात आहे. व्यासपीठावर आपण पाहतो खऱ्या अर्थाने रायगड जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा इथे योगिताताई पारधी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत वावंजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अर्थात वावंजे गावचे प्रथम नागरिक की वावंजे ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना सातत्याने उरासी बाळगणारे सरपंच इथे दिबी माते साहेब उपस्थित आहेत. आपले स्वागत आहे. तर परशुराम गायकर यावं आपलं इथे स्वागत केलं जाणार आहे. परशुराम गायकर भाई परेश पाटील वावंजे प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत. परशुराम गायकर आपण यावं, आपला येतोची सन्मान इथे केला जाईल. तर शिवसेना शाखा प्रमुख प्रवीण जोगले यांचं इथे आगमन झाले. प्रवीण यावं, आपल्या शुभ हस्ते इथे कृष्णा खऱ्या अर्थाने परशुराम गायकर यांचं स्वागत करायचे आहे. आणि मंडप डेकोरेशनचे जे मालक आहेत बघा अर्थात ओनर्स, त्यांना आम्ही इथे विशेष निवेदन आहे की आपण व्यासपीठशी संपर्क साधायचे आहे. स्पर्धा आयोजक भाई परेश पाटील आपल्या आतुरतेने वाट पाहतात, यावं आपण स्टेजवर. तर वावंजे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच देवचंद दादा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं वावंजे प्रीमियर लीग 2022 स्पर्धेच्या वतीने स्वागत आहे. तर दुसऱ्या सत्रासाठी बोलूया आमचे मित्र रोशन पाटील आणि प्रवीण टेंबे यांच्याकडे. थैंक यू सो मच गड़गे सर. नमस्कार, वेरी गुड इवनिंग, खुशामदीन. सेमीफाइनल नंबर 2 में सभी का हार्दिक स्वागत है. रोशन पाटिल सेमीफाइनल 2 भुगवेद 11 विपक्ष सोहम 11 के बीच में, और सोहम 11 मैच जीतने के लिए आवश्यकता है 75 रन्स इन 4 ओवर्स. व्हाट अ मैच. रोशन, WPL के बारे में क्या कहना चाहोगे. अतिशय देखनीय अशी आपण स्पर्धा पाहता. श्री मलंगड स्पोर्ट्स ग्रुप वावंजे आयोजित वावंजे प्रीमियर लीग 2022 सेकंड सेमीफाइनल. पहला बॉल तेज तर्रार सफर गेला, डॉट बॉल की समाप्ति. ये मैच अगर सोम 11 को जीतना है तो 1 ओवर में 19 रन बनाने होंगे और 4 ओवर में आपको यहाँ पे 75 रन चेस करने. व्हाट अ मैच. सुपर बैटिंग. सेमीफाइनल 2 और मेगा फाइनल में जो टीम पहुंची है वो थी स्वारियक्स 11 वॉरियर्स टीम. अब वो टीम इंतजार कर रही है किसी एक टीम का. व्हाट अ मैच. पहली ओवर लेके विशाल तेजस. तर भगवान ठाकूर यांचं स्वागत केलं जाईल. जोगले साहेब आपण त्यांचं स्वागत करा. O2 प्रवीण. तेजस मुकादम किए, गेंद ग्लांस किया है बैकवर्ड स्क्वायर लेग में, गेंद जाएगी सीमा रेखा लगत, सीमा पार. पहला चौका. जाणता राजा तो शिवाजी माझा, जाणता राजा शिवाजी माझा, बसलाय घोड्यावर तो बसला
थँक्यू डीजे. इथे कॅश प्राइज आले गुलशन पाटील यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पहिल्या बॉल वरती आपण डॉट, त्यानंतर आपण पाहिला चौकार, म्हणजे कमालीची वापसी दाखवली तात्काळ मोशिम शेखनं. मोसिम शेख ने गेंद को ग्लांस करके चौका मारा है. सोम 11 टीम मोसिम जानते हैं कि एक ओवर में 19 बनाने हैं, 4 ओवर में 75 चेस करने हैं. और सामने है कप्तान तेजस मुकादम. ऑन साइड अलोंग द कारपेट फील्डर है, डीप लॉन्ग पर सिंगल. रोशन पाटिल टारगेट बहुत बड़ा है, लेकिन रमेश पवार जब तक मैदान में तब तक सोम 11 टीम जीत का जश्न मनाने के लिए तैयार हो सकती है, क्योंकि रमेश पवार में बहुत ताकत है, बहुत क्षमता है मुकाबला फिनिश करने की. नक्कीच नितीन शेठ भोईर यांचा संघ पाहायला मिळतो. सोहम 11 आणि ब्रुगवेद 11 चे पॅकर आहेत ब्रुगवत वॉरियर्स. सतीश शेठ पाटील यांचा हा संघ जिंकण्यासाठी आवश्यकता आहे टोटल 75 धावसंख्येची. डीबी भाई मात्रे किंग मेकर सरपंच 200 लकी नंबर वो भी मंच पर मौजूद है. उनके साथ रायगढ़ जिला अध्यक्ष यहाँ पर सौभाग्य यहाँ पर सम्मानीय योगिता जी पारदी मैडम भी मौजूद है, उनका भी हम हार्दिक स्वागत करेंगे. बहुत बड़े बड़े मेहमान अभी भी मंच की तरफ है, उन सभी का हार्दिक स्वागत. सेमीफाइनल रमेश पवार कैप्टन वर्सेस कैप्टन, व्हाट अ मैच. लाइन चेक करेंगे अंपायर, इट्स अ वाइड बॉल. रोशन दबाव दोनों पर है, क्योंकि दोनों भी टीम के कप्तान है. कारण दोन खेळाडूंमध्ये हे बॅटल पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं पहिल्या पूर्वार्धामध्ये खूप साऱ्या धावा एकवटल्या गेल्या. टोटल 74 धावा बनल्या पहिल्या पूर्वार्धामध्ये, आणि त्यानंतर आता मात्र सोम 11 टीमला बनवायच्यात 75 धावा, आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा मात्र येताना पाहायला मिळत नाहीयेत. डेफिनेटली रोशन, यहाँ पर 3 बॉल में मैच 6 रन बने, लेकिन क्रिकेट में कहते हैं कि जो पानी से नहाएगा वो इतिहास बदलेगा, जो पसीने से नहाएगा वो भी इतिहास बदलेगा. आणि इतिहास बदलायचा असेल तर कुठे ना कुठे मैदानामध्ये रोशन इथे घाम घालावं लागेल. ऑन साइड अलॉंग द कार्पेट, मिस फील्डिंग, गुड फील्डिंग. विशाल जोगले तिथे सज्ज होते, स्वतःला झोकून दिले आणि त्यानंतर चेंडूची अडवणूक केली. बॅकअप साठी आले 7 फटके. सिंगल रन मिलेगी और इसी सिंगल के साथ टीम का टोटल स्कोर बोर्ड पर 4 बॉल 7 रन. 4 बॉल 7 रोशन, एक ओवर में 19 बनाने, यानी बचे 2 गेंद पर बड़े स्ट्रोक मारने होंगे मोसिम शेख को. प्रत्येक ओव्हरमध्ये हाणामारी ही करावी लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा ज्या पद्धतीने यायला हव्या होत्या त्या धावा येत नाहीयेत. कारण ज्या पद्धतीनं पहिल्या ओव्हरमध्ये रमेश पवारला टोटल धावा बनवल्या होत्या 21 पहिल्या इनिंग मध्ये. जितना कठिन संघर्ष है उतनी बड़ी जीत. मोसिम शेख ट्राई टू बिग हिट. Oh, it's a big hit, clear big hit, clear big hit. Ball goes out of the boundary और गेंद सीमा पार. फंटास्टिक शॉट, 6 रन. रोशन कहते हैं मंजिल चाहे कितनी भी लंबी हो, कितनी भी दूर हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं, और रास्तों पे चलना है, दौड़ना है या रुकना है, थकना है, ये मोसिम शेख को तय करना है. सुपर शॉट, 6 रन. ध्येय प्राप्तीसाठी दोन संघ एकमेकांसमोर ईर्ष्येनं खेळतायत. आव्हान मोठं आहे, मात्र तोडीत काढावं लागेल. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर धावा इथे संघटितपणे बांधणी केली जाते. टोटल 13 रन. अंतिम बॉल यहाँ पर तेजस मुकादम डिलीवर करेंगे. अगर इस बॉल पे छक्का आता है रोशन, तो रन रेट 19 का है, वो 19 रन स्कोरबोर्ड पे लग सकते सोम 11 के. यानी मोसिम शेख को फिर से बड़ा शॉट लगाना होगा. सपने बड़े देखो, क्योंकि बड़े सपने आपको अमीर बनाते हैं, बड़े सपने आपको बड़ा खिलाड़ी बनाते हैं, और सपना देखो WPL चैंपियन बनने का. दोन सलामीवीर मोसिम शेख एका बाजूला रमेश पवार, या जोडीला कमालीचा बुलंदी पॉवरफुल खेळ साकार करायचंय. पायी जोडी जर टिकली ना तर खेळपट्टीवरती धावसंख्येचा प्रवीण अग्निडोंब उचलू शकतो. रमेश पवार ने पहली ओवर की थी, 21 रन मारे थे. रोशन पाटिल भुगवेद 11 टीम ने अब वो रन वसूल करने होंगे. यहाँ पर 5 बॉल 13, दोनों कप्तान एक बार. तेजस मुकादम तैयार है. लास्ट बॉल फर्स्ट ओवर. अंतिम चेंडू मार्गस्थ असताना तेजस मुकादम राईट मोर द विकेट, अक्षरशः अडकळत केला.
या प्रश्नाचं उत्तर नव्हतं मी तर म्हणेन मोसिम शेख कडून. तिथे मात्र पाहायला मिळते दी सिंगल रन्स. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. तर इथे थँक्स रोशन पाटील इथे मान्यवरांना सन्मानित केले जात आहे. मी वावंजे प्रीमियर लीगचे विद्यमान संचालक सल्लागार आदरणीय एकनाथदादा पाटील यांना आमची विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते वावंजे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व वामन पाटील यांचं आपण इथे स्वागत करावं. तर बँक ऑफ इंडियाचे जे ते कर्मचारी आहेत खऱ्या अर्थाने सामाजिक दृष्ट्या त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान वावंजे प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या स्पर्धेचे सल्लागार एकनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. हो टू कॉमेंट्री बॉक्स रोशन पाटील. प्रत्येक पाहुण्याचा तुतारी वाजून पेटा बांधून इथे स्वागत केला जातो. रोशन पाटिल सोम 11 टीम में हमारे महाराष्ट्र के कुश्ती पट्टी पहलवान विलास पाटिल भी शामिल है, आरडी शेठ पाटिल के सुपुत्र. और विलास जी पाटिल ने अभी तक पनवेल और पूरे महाराष्ट्र में करीब 10 से अधिक गोल्ड मेडल जीते हैं. और एक ज़माने में आरडी शेठ पाटिल उन्हें बताते थे कि सामने कोई भी पहलवान हो, विलास शेठ पाटिल आपको डरना नहीं है, आपको डट के खड़ा रहना है. तो ये सीख मिले विलास शेठ पाटिल को पहलवान की आरडी शेठ पाटिल के द्वारा. नक्कीच आरडी पाटील साहेबांनी सुद्धा अनेक पैलवानांना हरवलंय. हा सुद्धा इतिहास राहिलाय आणि इथे मात्र आक्रमक पद्धतीचा फटका WPL सिक्सर. वावजे प्रीमियर लीग आयोजन रायगड ठाण्यात फेमस आमचा आयोजक परेश भाई गो सर्वांच्या मनात. डीजे काय ड्रेसिंग कोड पाहायला मिळतो. एखाद्या आमदाराला एखाद्या खासदाराला लाजेल असे आपण हैंडसम व्यक्तिमत्व पाता परेश भाई पाटिल. क्या पर्सनालिटी परेश भाई पाटिल की. मैंने चर्चा की थी बुरदुल के मैदान पे. परेश भाई की पर्सनालिटी ना एक कैबिनेट मंत्री की तरह रोशन पाटिल देखने मिल रहे हैं. वो उनका स्टैंडर्ड देखने मिला है, बिल्कुल ब्रांड बनता हुआ परेश भाई पाटिल. नक्कीच एखाद्या मंचावरती जेव्हा जातात ना तेव्हा एखाद्या कॅबिनेट मंत्री प्रमाणे ओ सेलिब्रेशन सेलिब्रेशन. विशाल जोगले को देखिए पूरे स्टंप की तरह झूम उठे. और ये देखिए पूरी तरीके से भुगवेद 11 और उनके साथ सतीश पाटिल भी सेलिब्रेशन करते हुए. बिग विकेट मोसिम शेख की पारी समाप्त. मोठा मासा मात्र गलाला लागतोय. मोसिम शेख सारखा एक मातब्बर खेळाडू बॅक टू द पवेलियन हे यश लाभलंय विशाल जोगले या खेळाडूला. रोशन पाटिल रिप्ले में देखिए इनसाइड एज और अंपायर के इशारा का इंतजार कर रहे थे मोसिम शेख. विकेट कीपर ने दूसरे अटेम्प्ट में कैच पकड़ा है. मुश्किल कैच था उनके लिए. और उसके बाद सेलिब्रेशन सेलिब्रेशन. अब देखिए स्क्रीन पर अंदर आते हुए नन्हे मुन्ने छोटा पैकेट बड़ा धमाका. ज्यादा से ज्यादा चौकार मारते गैप शॉट में योगेश पाटिल. नक्कीच साहिल गायकर यांच्या व्हिडिओ मध्ये आपण सातत्यानं योगेश पाटील यांना पाहिले. ते क्षेत्र वेगळं आहे, हे वेगळं आहे. इथे अटॅकिंग मूड मध्ये खेळ दाखवणं गरजेचं असेल. धावा पाहतोय गुणतालिकेवरती टोटल 1 गडी बाद 20. बिल्कुल ये क्रिकेट है रोशन. हर क्षेत्र में अलग टैलेंट होना चाहिए, लेकिन कहते हैं कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. मोसिम का विकेट जाने के बाद योगेश उठाने की कोशिश. योगेश पाटिल जानते हैं कि यहाँ बड़े स्ट्रोक चाहिए रोशन, क्योंकि 1 ओवर में 19, 2 ओवर में 38 ये आपका टार्गेट है. नक्कीच चांगल्या पद्धतीनं प्रश्न टाकले जात आहेत, मात्र या प्रश्नांची उत्तरं नाहीयेत मित्र म्हणेन खेळाडू योगेश पाटीलकडे. डॉट बॉलची मात्र समाप्ती पाहायला मिळते प्रवीण. कमाल की ओवर. पहली बॉल पे मारा छक्का, उसके बाद 2 गेंद डॉट. ये है वापसी विशाल जोगले की. भुगदे 11 पिछला मुकाबला हारी थी, लेकिन इनके पास पॉइंट ज्यादा थे, इसलिए इस टीम को वापस मौका मिला. अब ये मुकाबला जीतने के लिए बड़ा टारगेट रखा है. मैदान तब तक ना छोड़ना जब तक मुकाबला जीतने जाते. ओहो हवा में बॉल है 7 फट के, लेकिन कैच होगा. व्हाट अ कैच. ओहो सुपर से भी ऊपर कैच इथे पकडलाय. 7 फटकेचा नंबर 1 झेल. रोशन पाटिल डिफिकल्ट कैच इन WPL और सबसे बढ़िया कैच मैं कहूंगा कैच ऑफ द टूर्नामेंट और कैच ऑफ द मैच. अतिशय हरहुन्नरी हा खेळाडू आहे. जोश जल्लोष पाहायला मिळतोय 7 फटके या खेळाडू मध्ये. अग्रिमानसा पुढे
इथे मास्टर इथे मान्यवरांना सन्मानित केले जात आहे. विलास गोंधली खेरणे यांचं स्वागत इथे केलं जाईल. मी जोगले साहेबांना इथे आमंत्रित करतो. जोगले साहेब आपल्या शुभ हस्ते विलास गोंधली खेरणे यांचं आपण इथे स्वागत करावं. रोशन पाटिल, ये कैच बहुत डिफिकल्टी और देखिए टैलेंट हम जिसे कहते हैं, अच्छा खेलो तो ताली। और यहाँ पर स्पॉन्सर सतीश पाटिल की ओर से सेवन फड़के को 500 के इनाम फॉर द कैच। जोरदार तालियां सेवन फड़के के लिए। काय झेल पकडली, खऱ्या अर्थानं चित्ता मित्र म्हणे सेवन फडके, चित्त्यावानी धावला वेगवान. बिल्कुल जंगल में शेर जैसे शिकार करता है ना, वैसे शिकार किया सेवन फड़के ने और योगेश पाटिल का विकेट। लेकिन खतरा रमेश पवार से है रोशन, क्योंकि ये लेफ्ट हैंड के क्रिस गेल है और क्रिस गेल ने आईपीएल में जो छक्के मारे थे वो ताकत है रमेश पवार में। कॅरेबियन ओहो, पवार. ये देखिए आईपीएल में जो छक्के मारे थे क्रिस गेल ने, वही ये क्रिस गेल है। मैन फ्रॉम वाकड़ी, नाम है रमेश पवार। ले लो ले लो ले लो मेरे साई का नाम, ले लो ले लो ले लो मेरे साई का नाम। भक्तजनों में रहता है साई बाबा का ध्यान, भक्तजनों। चलिए 2 ओवर का यहाँ पर खेल, करीब 1 गेंद बची है। टीम का टोटल है 26 रन स्कोरबोर्ड पर। शानदार मुकाबला, 26 पे 2। यहाँ पर आने वाली गेंदें है 13 और मैच जीतने के लिए 49 रनों की आवश्यकता। मोठा प्रवास इथे गाठायचा आहे. जो प्रवास हर्बर लाईन केलाय तो आता मात्र बुलेट वेगानं करावा लागेल. बुलेट स्ट्रोक लगावला बॅटिंग मार्कवर रमेश पवारनं दमदार षटकार. ओवर द विकेट और थोड़ी सी लाइन खराब है, डेड बॉल। रोशन और रमेश पवार को अकेला लड़ना होगा। कहते हैं ना, अकेला रहने से कभी मत डरो, क्योंकि कबूतर झुंड में उड़ते हैं और बाज हमेशा अकेला उड़ता है। पहा इथे अजय भाई पवार सुद्धा या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. त्यानंतर डीबी भाई मात्रे अप्रतिम हे कार्य पाहायला मिळतंय. चलिए अब 13 गेंद 49। क्रिस गेल सोम 11 के कप्तान है और कप्तानी पारी खेलने के लिए है तैयार रमेश पवार। विशाल जोगले गेंदबाजी ट्रैक पर। अंतिम बॉल ओवर द विकेट। अंतिम बॉल है, कट करना चाहते हैं, अपने पास स्ट्राइक रखेंगे, लेकिन यहाँ पे क्या हुआ और ये गेंद रोशन 4 रन। मंडप तोड परफॉर्मन्स, अक्षरशः बांबू वाकवला. बॉडीचा बॅलन्स चुकला होता. त्यानंतर चेंडू सोडल्यानंतर प्रचंड वेगानं चेंडू सफर झाला 4 रनसाठी. तर निश्चित स्वरूपात रोशन आपण जर व्यासपीठावर बघितलं तर आमचे मित्र नितेश शेठ पाटील गोट आणि त्याचबरोबर गुरुनाथ पावशे नितलस यांचे परम मित्र किरण पाटील सर इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत. आणि सातत्याने आपण पाहतो शासकीय यंत्रणेच्या विरोधात सातत्याने जो गावठाण विस्तार आहे, हा गावठाण विस्तारासाठी सातत्याने संघर्ष करत असतात की इथले जे आपले स्थानिक रहिवासी आहेत, इथला स्थानिक शेतकरी आहे, स्थानिक प्रकल्पग्रस्त आहे, त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने गावठाण विस्ताराच्या माध्यमातून त्यांना हा इथे न्याय मिळावा यासाठी सातत्याने संघर्ष करणारे इथे किरण पाटील सर व्यासपीठावर उपस्थित आहेत. किरण पाटील सर, आपलं पुन्हा एकदा आम्ही सर्व इथे खऱ्या अर्थाने आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने तुमचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करू आणि मनपूर्वक आपलं स्वागत आहे. थैंक यू गडगे सर, थैंक यू। 12 गेंद पे 45 रनों की आवश्यकता मैच जीतने के लिए। सोहम 11 सेमीफाइनल नंबर 2। बढ़िया मैच है। रमेश पवार छक्का चौका, आइकॉनिक प्लेयर, कैप्टन ऑफ द टीम, लीड करते इस टीम को लीडर के तौर पे। और देखिए वीआईपी डाइस पे वीआईपी मेहमान आदरणीय योगिता पारदी मैडम परेश भाई से थोड़ी चर्चा करते हुए इस आयोजन के बारे में। बहुत ही बड़ा आयोजन है और उनके साथ हमारे सरपंच डीबी भाई मात्रे, आरडी शेठ पाटिल होंगे, कृष्णा जी पवार, सभी का हार्दिक स्वागत। काफी बड़ा मंच, लेकिन मैच है रफ एंड टफ। 12 गेंदे 45 की आवश्यकता। बॉलिंग ट्रैक पर है ढोंगर चपाड़ा के सेवन फटके। नंबर 1 कामगिरी राहिली होती फिल्डिंगच्या माध्यमातून. 12 चेंडू 45 धावा अजूनपर्यंत बनवाव्या लागतील. पहिला बॉल 7. इथे चेंडू हवेमध्ये मुक्त संचार पाहायला मिळतो. झेल मात्र जमिनीला भूदान. 1 रन कंप्लीट. इक्का दुक्का से रोशन नहीं चलेगा। 12 बॉल पे 45 बनाने, यानी 1 ओवर में आपको 23 और 22 रन बनाने होंगे, तब जाके ये मैच जीतेगी सोहम 11 टीम। 31 फॉर 2, टारगेट है 75 ओवर 2.1। प्रतीक खेल रहे 1 बॉल 1 और रमेश पवार खेल रहे 3 बॉल 11।
रमेश पवार जानते हैं कि जितनी ज्यादा गेंदें उन्हें मिलेगी उतना फायदा होगा, यानी ज्यादा से ज्यादा स्ट्राइक रमेश पवार के पास होनी चाहिए। प्रत्येक षटकारासाठी गुलशन पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज। देखिए अभिमन्यु ने महाभारत में रोशन कहा है कि हिम्मत से हारना, लेकिन हिम्मत कभी मत हारना। ये मैच जीतना है तो यहाँ पर हिम्मत नहीं हारनी होगी, क्योंकि कहते हैं सपना एक देखोगे मुश्किलें 1000 आएंगी, लेकिन वो मंजर बड़ा खूबसूरत होगा जब कामयाबी शोर मचाएगी। और ये 6 रन। मोठ्या दिलाचा दिलवाला, साऱ्या गावाचं फुलवाला, मोठ्या दिलाचा दिलवाला, साऱ्या गावाचं फुलवाला, या वावगे गावाचा पण सदा हरखवाला। थँक्यू डीजे। पहा निश्चितच हा षटकार खूप काही बळ देईल सोम 11 टीमला। जेव्हा फटके येत नव्हते सोम भोईर यांचं टेन्शन वाढलं होतं, आता उत्साह पाहायला मिळतो स्मित असते त्यांच्या चेहऱ्यावरती। रोशन पाटिल, मैंने कहा था कि बाज हमेशा अकेला उड़ता है, जब बारिश गिरती है तो बाज आसमान के ऊपर उड़ता है, और ये बाज की तरह उड़ने वाला खिलाड़ी है क्रिस गेल है इनका नाम, और ये है ahu.com। ये वेबसाइट बहुत फास्ट है। आप देखिए 10 बॉल 38 की आवश्यकता, जितना ठीक। डरोगे उतना डराएंगे, तुम कोशिश ठीक, तो ठीक। करो, बड़े बड़े सर झुकाएंगे। तर इथे पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय ज्ञानेश्वर पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे। स्वागत आहे आपलं। गोलंदाज तयार। इथे प्रहार करण्याचा प्रयत्न होता, स्वतः गोलंदाज जाईल की किरण येईल, विशाल जोगले चेंडू पर्यंत येतोय, ओहो डायरेक्टली हिट, विकेटचं पतन, झटका क्रमांक 3 सोहम 11 टीमला। ऋग्वेद वॉरियर संघाचा, नाव सतीश पाटील स्पॉन्सरचा। थँक्यू डीजे। तर मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन होत आहे। पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय ज्ञानेश्वर पाटील साहेब घोट आणि त्यांच्या परम मित्रांचं व्यासपीठावर आगमन होत आहे। त्यांचं आम्ही वावंजे प्रीमियर लीग चे विद्यमान अध्यक्ष भाई परेश पाटील यांच्या वतीने, त्याचबरोबर उपाध्यक्ष कृष्णा पवार आणि सल्लागार एकनाथ पाटील आणि त्याचबरोबर वावंजे ग्रामस्थांच्या वतीने आपला त्रिवेणी संगमचं मनपूर्वक सरसे स्वागत आहे। पाहुण्यांची जबरदस्त मांदी आली रायगडाच्या, आणि त्यानंतर पनवेलच्या राजकीय क्षितिजावरती ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व पाहता। 9 चेंडू 37 धावा। यह स्क्रीन पर है 9 बॉल 37 की आवश्यकता। ओ बहुत ज्यादा रफ्तार, ये मैच का टर्निंग पॉइंट। ओहो कितने मिलेंगे, अंपायर पे सभी की निगाह है। 5 रन। रोशन क्या बनेगा मैच का टर्निंग पॉइंट? नशिबाचा हा पंजा। आता मात्र अशा पद्धतीनं धावा दिल्या तर वाघावानी पंजा मारू शकतो फलंदाज रमेश पवार। रफ्तार बहुत थी, लेकिन लाइन खराब थी 7 फटके की, और रमेश पवार को वाइड यॉर्कर बॉल डालना चाहते थे और गेंद बहुत बाहर गई, जिसके कारण वाइड बॉल पे 4, टोटल मिले 5। रोशन 9 बॉल 37 थे, 5 रन आ गए। अब 9 बॉल है और 32 की आवश्यकता। नक्कीच गोलंदाजांची दानादान उडू शकते, प्रवास मात्र खडतर आहे। सो म्हणतो आमचा रमेश पवार आऊ, आम्ही गोलंदाजांची वाट लावू। क्या बात है रोशन, देखिए सपने वो नहीं होते जो आप सोते वक्त देखते हो, सपने तो वो होते हैं जो आपको सोने नहीं देते। किसका सपना होगा पूरा मेगा फाइनल में पहुंचने का? ऑन साइड में फील्डर है और ये 4 रन। क्या शॉट है। वाह बात आहे, ट्रॅकिंग शॉट पाहायला मिळत आहे। धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती टोटल 3 गडी बाद 47 रन। आता मात्र मॅच मध्ये आग लागली, एव्हरेस्ट मसाल्याचा तडका लागतोय। एकला चलो अकेला चलो, और रोशन पाटिल, ये जो खिलाड़ी रमेश पवार बता रहे अपने बल्लेबाजी से, मैं झुकेगा नहीं। जोरदार तालियां इस बल्लेबाज के लिए, ये झुकेगा नहीं रोशन आज। नक्कीच बंगाली मध्ये गाणे एकला चालो एकला चालो एकला चालो, एकटा खेळाडू रमेश पवार दमदार खेळ साकार करतोय। सुपर डुपर हिट कैप्टनशिप। अब मुकाबले में 47 रन बने, 75 का टारगेट था। अब बचे गेंदे 8, मैच जीतने के लिए 28 रनों की आवश्यकता। तर भरत गोंदे आणि स्टेजशी संपर्क साधायचा आहे। भरत गोंदे यावं आपण स्टेजवर।
एकनाथ पाटील आपल्या आतुरतेने वाट पाहतात, यावं आपण स्टेजवर. चलिए मैच की बात करेंगे. 8 बॉल 28, सुपर मैच. फुल टॉस है, ऑन साइड में जाएगी, स्ट्राइक रोटेट होगी या नहीं. ओ एक और चौका, एक और चौका. रमेश पवार इशारा कर रहे हैं, अंपायर करेंगे तो शायद हम यहाँ पर डिक्लेयर करेंगे. अंपायर तो ये रिव्यू होगा, बैट्समैन का रिव्यू वो ले सकते हैं. हम चेक करेंगे लाइव पे कि ये गेंद कमर के ऊपर है या नहीं. रोशन पाटिल, ये मैच का एक और टर्निंग पॉइंट होगा. टर्निंग पॉइंट, कहाणी में ट्विस्ट रेफर केलंय. विश्वासजी पाटील सर इथे कॉम बॉक्स मध्ये आहेत. शांतता पाला आपण. रोशन पाटिल व्हाइट बॉल पे चौका, वो 5 रन मुफ्त के गए और ये 4 रन मुफ्त के गए. 9 रन यहाँ पर मुफ्त के बांटे इस टीम ने. नक्कीच इथे खूप साऱ्या धावा दिल्या गेल्या. मराठीमध्ये एक म्हण आहे, आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं. चलिए ये नो बॉल नहीं है, ये 4 रन मिलेंगे आपको. 8 बॉल में 28 चाहिए थे. अब रोशन 7 बॉल बची है और जीतने के लिए 24. सत्ता कोण गाजवणार या मॅच मध्ये? सत्ता जो गाजवतो ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं, नाहीतर गल्लीत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या शिरावरती मित्रांनो ताज असता. कमाल का मुकाबला. एकला चलो, अकेला शेर मैदान में दहाड़ मारता हुआ. और इस खिलाड़ी को कप्तान क्यों चुना सोम 11 ने, ये बड़ा एग्जाम्पल दिखाया इस वाकडी के रमेश पवार ने. नक्कीच चांगला मार्ग इथे सापडलाय. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो आणि त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची ही वाट सापडते. ती वाट सापडते रमेश पवारला. तर वासुदेव अर्जुन पाटील यांनी आपण स्टेजवर यायच्या बघा. परेशभाई पाटील आपल्या आतुरतेने वाट पाहतात, यावं आपण स्टेजवर. सन्माननीय संदीप पाटील घोट यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. भुगवत 11 टीम ने 9 रन यहाँ पर मुफ्त खर्च किए. पिछले गेंद व्हाइट बॉल पे चौका, उसके बाद मिस फील्डिंग चौका. ये 9 रन आपने बोनस में खर्च किए, शायद आगे जाके महंगे साबित होंगे. 7 बॉल 24 रन रमेश पवार. और इस बार नो बॉल दिया अंपायर ने. ये देखिए नो बॉल है. रोशन पाटिल लगातार गलती पे गलती. सतीश पाटिल की भुगवत 11 टीम, क्या कहोगे? फक्त चुकी चुकी आणि फक्त चुकी पाहायला मिळते. या प्रश्नांची उत्तर मात्र द्यावी लागतील. चलिए अंपायर हमें कॉल कीजिए. नो बॉल दिया अंपायर ने और फ्री हिट बॉल मिलेगा. चलिए गेंदबाज रिव्यू लेना चाहते हैं. क्षणोक्षणी चित्र विचित्र पाहायला मिळतं. अंपायर आप बताइए, गेंदबाज आपको पूछ रिव्यू के लिए. यस, अंपायर ने कॉल किया, अभी रिव्यू चेक करिए. खेळाडूंनी निर्णय घेतल्यानंतर पंचांना अधिकार आहे आणि इथे ऑफिशियल टीम सज्ज आहे. वेल घ्या आपण, वेल घ्या, वेल घ्या, कारण इम्पॉर्टंट मॅच आहे मित्रांनो. विश्वास पाटील या आपण, विश्वास पाटील या आपण, कारण रोशन पाटिल नो बॉल. अंपायर इट्स अ नो बॉल. यस, फ्री हिट बॉल कंटिन्यू. रोशन पाटिल, ये गेंद चेस के जगह पर थी. पाय इथे चेंडू पाहायला मिळतो. नो, घराकडे जावं लागेल. गो गो. फिर से 5 रन मिलेंगे सोम 11 को. अब पूरा स्कोर टैली करेंगे. 7 बॉल बची है, फ्री हिट बॉल फेंका जाएगा. टीम का टोटल है अभी 56, टारगेट है रोशन 75 का. यानी अब 7 बॉल 19. 7 चेंडू 19 धावा. क्षणोक्षणी पाड मात्र आपल्याला बदलताना पाहायला मिळतं. रोशन पाटिल, आपको पता है 14 रन बोनस में दिए. मिस फील्डिंग का चौका, व्हाइट बॉल का चौका और नो बॉल का चौका, ये 14 रन मुफ्त के बांटे गए भुगवत 11 टीम के द्वारा. नक्कीच रमेश पवारच्या लाईफ मध्ये एवढा मोठा बोनस कधीच मिळाला नसेल. षटकारास 500 रुपये गुलशन पाटील यांच्याकडून. क्या बात है. 7 बॉल 19 रन. फ्री हिट बॉल होगा रमेश पवार के लिए. फ्री हिट का मौका. ओहो, ये कितने रन और ये 4 रन. महंगी ओवर रोशन. ये ओवर में काफी लूट मचाई रमेश पवार ने. मुंह तोड जवाब इथे दिला जातोय. 7 चेंडू टोटल 19 धावा बनवायच्या होत्या. आता समीकरणाचा विचार केला तर अजूनही इथे संघर्ष संघर्ष आणि फक्त संघर्ष करावा लागतोय. तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो मित्रांनो. आता येणारे चेंडू असतील 6, जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता.
इलेव्हन वर्सेस ब्रुगवेद वॉरियर्स या दोन संघांदरम्यान ही काटेकी टक्कर. रोशन देखिए पिछले ओवर में कितने रन गए 6 बॉल में 30 रन. शेवण फडके ने 30 रन दिए. सबसे महंगी ओवर. खुन्नस क्रिकेट प्रेमाची लढाई द्वंद्व युद्ध काटेकी टक्कर क्रिकेटचा रणसंग्राम. 6 चेंडू प्रवीण 15 धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. अकेला लड़ रहा है रोशन. जब रमेश पवार उतरे थे मैंने कहा था अकेला रहना सीखो, अकेला लड़ना सीखो, क्योंकि कबूतर झुंड में उड़ते हैं और बाज हमेशा अकेला उड़ता है. और अकेला बाज की तरह उड़ने वाला क्रिस गेल रमेश पवार. नक्की चांगल्या पद्धतीने त्यानं उड्डाणं घेतली. खऱ्या अर्थानं रिक्स उचलणं ही पहिली जबाबदारी असते आणि जबाबदारीनं त्यानं खेळ इथे साकार केला. म्हटलं जातं उत्तर म्हणजे काय हे असतं हे प्रश्न पडल्याशिवाय कळत नसतं आणि जबाबदारी म्हणजे काय हे सांभाळल्याशिवाय कळत नसतं आणि हे सांभाळण्याचं कार्य केलंय रमेश पवारनं आपल्या सोम 11 टीम साठी. क्या बात है. 6 बॉल 15 की आवश्यकता है. कंपल्सरी चेसिंग कहते हैं रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखे हरदम जीतने का, क्योंकि किस्मत चाहे बदले या न बदले लेकिन वक्त जरूर बदलता है. कहते हैं बुरे वक्त में कोई बिखर जाता है तो बुरे वक्त में कोई निखर जाता है. और बुरा वक्त है भुगदेव 11 टीम का, लेकिन उनको निखरना नहीं, यहाँ से बिखरना होगा. 6 बॉल 15 अंतिम ओवर लेके किरण चोरमेकर. पिछले मैच में ये हीरो बने थे शायद रोशन. काफी अच्छे खिलाड़ी. यकीनन जो जीता वही सिकंदर. दोन संघ इथे सामना जिंकण्याच्या ईर्षेनं एकमेकांसमोर काट टाकताय. 7 चेंडू 15 रन्स. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर किरण चोरमेकर. पहली बॉल. ओ ये लगी है एज और आउट होगा विकेट. रमेश पवार आएंगे नॉन स्ट्राइक एंड पर और स्ट्राइक पे नए बल्लेबाज होंगे. मैच में ट्विस्ट. 5 बॉल 15. थैंक यू डीजे. दैट्स अ सुपर मैच. कहते हैं मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वाले को कुछ नहीं मिलता जिंदगी में, क्योंकि लढणे वालों के कदमों में ये पूरा जहान होता है. नक्कीच जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्या मोठ्या अडचणी येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यश सुद्धा तेवढं शानदार आणि मोठं असतं प्रवीण. किरण चोरमेकर कभी हार मत मानिए, क्योंकि एक पल में खेल बदल सकता है और आपकी टीम जीत सकती है. देखिए बलून यहाँ से हमारे करीब आता हुआ. काफी तेज हवाएं मैदान से बहती हुई. 5 बॉल 15 की आवश्यकता. स्ट्राइक पर है मयूर. आंबे गावातील हा युवा जिगरबाज खेळाडू. आता क्षमता दाखवावी लागेल. आपल्यामध्ये जी गुणवत्ता आहे जी ठासून भरली ती आता सिद्ध करावी लागेल. सिद्धांत कोणाचा उपयुक्त ठरेल. येणारे चेंडू 5 जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. ब्रिलियंट मैच. पैसा वसूल मैच. दर्शक है खुशम खुश, क्योंकि मुकाबला है पैसा वसूल. 5 बॉल 15. शॉर्ट बॉल है. रमेश को स्ट्राइक मिली है और ये 4 रन. व्हाट अ शॉट. मयूर के बल्ले से चौका. रोशन मैच में रफ एंड टफ मजा है. 4 बॉल 11 की आवश्यकता. थैंक यू डीजे. कहते हैं कि शेर के साथ रहोगे तो वो आपको संघर्ष करना सिखाएगा, लड़ना सिखाएगा, शिकार करना सिखाएगा. और रमेश पवार यानी शेर के साथ रह के मयूर ने मारा है चौका. प्रेक्षक मायबाप आपण सीमा रेषेच्या मागे राहायचंय. गालबोट नको. 4 चेंडू 11 रन. इथे बॅटची कडा. कहाणी में ट्विस्ट. काय घडणार. इथे खेळाडू रन आउट.
थैंक यू डीजे। रमेश पवार 3 बॉल 11 कंपल्सरी चेसिंग। अब रोशन तीनों बॉल रमेश पवार खेलेंगे। हे आव्हान मात्र मोठं असेल। 3 चेंडू 11 रन। रॉकस्टार प्रवीणजी गायकर सुद्धा ही मॅच इथे एंजॉय करतायत। बहुत ही बढ़िया। वाकड़ी गांव के प्रवीण गायकर रॉकस्टार और वाकड़ी गांव के रमेश पवार क्रिस गेल बैटिंग करते हुए 3 बॉल 11 रन। रोशन मैंने अभी कहा कि शेर के साथ रहोगे तो शेर लड़ना सिखाएगा, शिकार करना सिखाएगा, संघर्ष करना सिखाएगा। हा इथे सम्राट माली सुद्धा या मॅचचा मनमुराद आनंद लुटतायत। मॅच मात्र रफ अँड टफ। 3 चेंडू 11 धावसंख्येची आवश्यकता। हे आव्हान मात्र प्रवीण खूप मोठं असेल, पण एकदा का आपल्या खांद्याला आव्हान पेलण्याची सवय झाली ना की आपली पावलं सुद्धा आपोआप संघर्ष करू लागतात। तो संघर्ष करावा लागेल भृगवेद ऑरियस टीमला, तो संघर्ष करावा लागेल सोहम 11 टीमला। किरण चोरमेकर के लिए एक ही बात कहेंगे कि जो काम दुनिया को नामुमकिन लगे वही मौका होता है करतब दिखाने का, सिकंदर बनने का। तर सन्माननीय गुरुवर्य अब्दुल भाई यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांच्या समवेत शिवसेनेचे उप तालुका प्रमुख योगेश ढोबरे आणि त्याचबरोबर वावंजे ज्युनियर कॉलेजचे चेअरमन आणि ज्येष्ठ नेते सन्माननीय जी.आर. पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन होत आहे। त्यांचं आम्ही वावंजे प्रीमियर लीग 2022 च्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या मनपूर्वक सरचे स्वागत आहे। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। सन्माननीय गुरुवर्य इथे अब्दुलभाई यांचं आगमन झालेलं आहे। त्यांच्या समवेत वावंजे ज्युनियर कॉलेजचे चेअरमन आदरणीय ज्येष्ठ नेते जी.आर. पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन आणि त्यांच्या समवेत शिवसेनेचे उपतालुका प्रमुख आदरणीय योगेश ढोपरे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। त्यांचं आम्ही वावंजे प्रीमियर लीगचे सर्व फरीदभाई पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मनपूर्वक इथे सरचे स्वागत करत आहोत। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। आलेल्या सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत। फटाक्यांची आतिषबाजी तालुक्यात गावात ही संपूर्ण कैसाला समाजसेवेची कार्याची आवड हाय दादाला। अभिमान वाटे जनतेला, जनतेला हो अभिमान वाटे जनतेला। न योगेश ढोपरियो सेनेचा वाघ आला, न योगेश ढोपरियो सेनेचा वाघ आला। क्या बात है। योगेश ढोपरी युवा जोश शिवसेना का टाइगर, उनका हार्दिक स्वागत है। लेकिन मेहमानों को बताना चाहेंगे मैच जीतने के लिए 3 बॉल में 11 रनों की आवश्यकता है और सामने है कप्तान रमेश पवार। रोशन जो स्ट्राइक रोटेट हुई थी ना, शायद उससे फायदा मिला रमेश पवार को। 3 चेंडू 11 रन्स। पावलो पावली संघर्ष संघर्ष आणि फक्त संघर्ष पाहायला मिळतो। बॉलिंग ट्रॅकवर किरणोत्सव टाकावा लागेल किरण चोरमेकरला। क्या बात है। जबरदस्त मुकाबला, दर्शक खुश है, चारों तरफ दर्शक ही दर्शक। संघर्ष में इंसान अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है और जिस पर ये जग हंसा है उसने इतिहास रचा है। कमाल का मुकाबला, 3 बॉल 11 पैसा वसूल मैच। ओ ये देखिए खराब बॉल और इसे फेंक दिया है फाइनल लेग के बाहर 4 रन। मतवाला इमानीचा चार, मतवाला इमानीचा चार, मतवाला दिलं वचन करतोय खरं। तर बघा मैदानाच्या आतमध्ये फक्त खेळाडू किंवा आमच्या ऑर्गनायझर कमिटी जाणार आहे। याच्या व्यतिरिक्त मैदानाच्या आतमध्ये कुणी शिरकाव करू नका। 2 बॉल 7 रन की आवश्यकता। 2 चेंडू 7 रन। चौकार आलाय मात्र क्रॅम सुद्धा आलाय। ही धोक्याची घंटा पाहायला मिळते सोहम 11 टीम साठी। रोशन पाटिल क्रैम्प, ये मेगा फाइनल में पहुंच सकते हैं। सेमीफाइनल का मैच है, ये मैच जीतना है आपको। क्रॅम इथे लागलाय परंतु वावंजे पासून या मैदानापर्यंत ट्रॅफिक जाम झालाय। बिल्कुल बिल्कुल। WPL काफी बड़ी टूर्नामेंट्स और पार्किंग के लिए जगह नहीं है।
बहुत सारे मेहमान हमारे इस बलून को फॉलो कर रहे हैं कि लोकेशन कहाँ पर है। ये वामजा प्रीमियर लीग का जो बलून वामजा गांव के लोकेशन से दिख रहा है और इसे फॉलो करते हुए यहाँ पहुंच रहे सभी दर्शक। नक्कीच हा फुगा मात्र या स्पर्धेची शान आहे। आयोजक माननीय श्री परेशभाई पाटील, रायगढ़ जिला उपजिला संघटक। कमाल की तस्वीरें परेश भाई पाटिल की, WPL धमाका 2022 की याद दिलाने वाला ये सबसे बड़ा बलून, और उस पर देख सकते हैं रिपब्लिकन डे ऑफ इंडिया, भारत का राष्ट्र ध्वज काफी अच्छी तरीके से फड़कता हुआ रोशन। 2 बॉल 7 रन। अब ये है टीम मीटिंग, लंबी टीम मीटिंग। ये बहुत प्रेशर है गेंदबाज पे रोशन। एकजूट एकात्मता अर्थातच WPL वाऊंजे प्रीमियर लीग मेगा फायनलचं तिकीट कोण गाठणार? हवेमध्ये पाहू शकाल आपण हा फुगा। देखिए रोशन, ये बलून देख सकते हैं आप, मलंगगढ़ की तस्वीर, हमारे परेश भाई पाटिल की तस्वीर, उनका ये नाम, और उन्हें जूम करते हुए साई प्रीत लाइव के कैमरामैन। क्या नजारा है, कितना खूबसूरत नजारा। और ये भगवा रंग का हमें गुब्बारा बलून यहाँ पर दिखता हुआ इस टूर्नामेंट की पहचान है। लेकिन मुकाबले की तरफ चलेंगे। 2 बॉल 7 रन। दर्शक मुकाबला पसंद आया, जोरदार तालियां। ये कमाल का मुकाबला है, पैसा वसूल मैच। ओ स्कोर लेवल, स्कोर लेवल, स्कोर लेवल। 1 बॉल 1 रन। आदिशेठ पाटिल, ये कहते हैं, इसे कहते हैं मुकाबला। गोलियों की बोचा, डिस्काउंट डिस्काउंट डिस्काउंट। बादशाह पनवेलचा एकच परेश भाई, बादशाह पनवेलचा एकच परेश भाई, त्याच्या समोर कुणाची हिंमत नाही, त्याच्या समोर कुणाची। क्या बात है रोशन, 1 बॉल 1 रन। रोशन पाटिल, जब पॉलिटिक्स में कोई नेता 1 वोट से हारता है या फिर इंजीनियर में कोई स्टूडेंट 1 मार्क से फेल होता है, उसे पता होता है कि 1 नंबर का महत्व क्या है। कंपलसरी चेसिंग, 1 बॉल 1 रन। जीतने वाले कभी बहाने नहीं बनाते और बहाने बनाने वाले कभी नहीं जीतते। या स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवशी एका चेंडूमध्ये 1 धावसंख्येची आवश्यकता होती। गोलंदाज होता धनंजय दाडावकर, समोर होता आदेश मध्ये 1 चेंडू 1 धाव निघाली नव्हती। हा सुद्धा इतिहास राहिलाय WPL चा। क्या बात है, चारों तरफ दर्शक ही दर्शक, और YouTube पे कई दर्शक ये मुकाबला देख रहे हैं, उन सभी का हार्दिक स्वागत करते हैं। चारों तरफ दर्शक है रोशन, कितना बड़ा मुकाबला। खचाखच भरलेलं श्री मलंगडाचं हे मैदान, अप्रतिम मॅच आणि पूर्णपणे छावणीचं स्वरूप आलंय। हे यश पाहायला मिळतंय परेशभाई पाटील यांचं। 1 चेंडू 1 धावसंख्येची आवश्यकता। कमाल का मुकाबला, जो जीता सीधा मेगा फाइनल में चैंपियन बनने की ओर बढ़ेगा और उसका सफर जारी रहेगा। यानी जो जीता वो सिकंदर, जो हारा वो मैदान से बाहर। कौन मैदान छोड़ेगा, कौन मैदान जीतेगा? प्रेशर प्रेशर, लॉट ऑफ प्रेशर है गेंदबाज कर। ये देखिए गेंदबाज अंपायर पे चर्चा कर रहे हैं, क्योंकि रमेश पवार ये 1 मैन शो बैटिंग कर रहे हैं। 3 बॉल 11 थे, चौका आया, छक्का आया, 1 बॉल 1। काय मॅच प्रवीण घडली जातीये। दोन संघांसाठी मी एकच म्हणेन, मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं, लढायचं असतं, लढायचं असतं, फक्त लढायचं असतं। हे श्रीमान बालासाहेब ठाकरे यांचं वाक्य होतं। कमाल का मुकाबला। हमारे उपाध्यक्ष कृष्णा शेठ पवार भी मैदान के अंदर गए, वो बहुत कंफ्यूज है क्योंकि प्रेशर अंपायर पर भी है। अंपायर भी लगातार चर्चा कर रहे हैं, क्योंकि क्रिकेट में 1 बॉल 1 रन बनाना यानी कि लोहे के चने चबाने इतना मुश्किल है रोशन। नक्कीच दोन्ही संघांच्या फासल्या फासफूस फासफूस, धक 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 धक, फक्त धक धक पाहायला मिळते। ध्यान रखें, जिन लोगों को बीपी का प्रॉब्लम है, ब्लड प्रेशर, शुगर का प्रॉब्लम है, या फिर कुछ ज्यादा टेंशन का प्रॉब्लम है, वो मुकाबला ना देखे तो बेहतर है, क्योंकि मुकाबला पैसा वसूल है। ध्यान रखें, बीपी के पेशेंट मुकाबला ना देखे। हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना क्रिकेट रसिक एन्जॉय करतोय। ऋग्वेद वॉरियर्स वर्सेस सोहेम 11। एका बाजूला पाहायला मिळत आहे सोहेम 11 टीमचे पॅकर नितीन शेठ भोईर, तर एका बाजूला ऋग्वेद वॉरियर्सचे संघ मालक आहेत सतीश शेठ पाटील। क्या बात है, 5:12। अब किसके 12 बजेंगे मैदान में? 1 बॉल 1 रन। परेश भाई उपाध्यक्ष अध्यक्ष खुद मैदान में गए और चर्चा करने लगे अंपायर से। कितना मुश्किल काम है अंपायरिंग करना टेनिस बॉल में। 1 बॉल 1।
आली समीप घटिका नवे आव्हान पेलण्याची वेटन ऑच म्हणत गुप्त खलबते करण्याची जोरदार टाळ्या प्रेक्षक मायबाप या मॅच साठी एक चेंडू एक धावसंख्येची आवश्यकता कमाल का मुकाबला। रोशन कहते हैं ना कि गर्लफ्रेंड पाने का बहुत दिल तोड़ता है और रिकॉर्ड तोड़ने का बहुत इतिहास बनाता है। अब इतिहास कौन बनाएगा? एक बॉल एक रन, दर्शक खुश है। पैसा वसूल मुकाबला 2022 में WPL सक्सेसफुल हो चुकी है और हमारे जो मेहमान आए रोशन वो बहुत खुश होंगे क्योंकि उनको सबसे बड़ा मुकाबला देखने मिला। नक्कीच हे यश पाहायला मिळतंय WPL चं वावंजे प्रीमियर लीग सक्सेस होतीये। पंचांना विनंती आहे की आपण सामना स्पीड अप करायचा आहे। चलिए अंपायर अम्ब्रेला Decision फील्डिंग। झालं एकदा ना। परेश भाई पाटिल इशारा कर रहे हैं, ध्यान रखे अंपायर स्पीड अप। तर चला डीजे संजय आपण या इकडे। एक बॉल एक रन, शानदार मुकाबला, दर्शक खुश है। जरा तालियां बजाए इस मुकाबले के लिए, दोनों टीम के लिए तालियां, दोनों टीम डिजर्व करती है। पैसा वसूल मैच, रमेश पवार वर्सेस किरण चोरमेकर। ओहो ये है प्रेशर, लॉट ऑफ प्रेशर, दबाव दबाव फक्त दबाव। बहुत ज्यादा दबाव है। ये क्रिकेट खेलने बच्चों का और इसमें तेल निकलता है अच्छों का। किसी एक का तेल निकलेगा रोशन। रमेश पवार वन मैन शो खेल रहे हैं और हर गेंदबाज का शिकार किया उन्होंने। नक्की शिकार पाहायला मिळते। संघ मालक सांगताय थांबायचं नाही आता लढायचंय। एक बॉल एक, जोरदार तालियां इस मैच के लिए। ओहो सतीश पाटिल चाहिए मैदान में। किरण टी शर्ट घाल। किरण टी शर्ट घाला आपण पहिल्यांदा। चला टर्म काढू नका, फायनल नव्हती प्लीज। चला एन्जॉय करा, एन्जॉय। डीजे डीजे प्ले। परेश भाईनी तुम्हाला संधी दिली आहे, नाचो। पुंजारी नाही देवलाला येल जैली अरतीला पुंजारी नाही देवलाला हाक मारे परेश पटलाला रे बंधवा ये माझे आरतीला हाक मारे एकनाथ पटलाला रे बंधवा ये माझे आरतीला हाक मारे परेश पटलाला रे बंधवा ये माझे आरतीला हाक मारे एकनाथ पटलाला रे बंधवा ये माझे आरतीला येल जैली अरतीला येल जैली थैंक यू डीजे। फाइनल में पहुंच चुके हैं भुगदा 11 टीम। सतीश पाटिल जोरदार तालियां। अब होगा अंतिम मुकाबला फाइनल का। तर आताची जी प्रेक्षणीय लढत झाली, अतिशय मोठं आव्हान होतं, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत इथे रमेश पवारने एक कडवी झुंज दिली आणि निश्चित स्वरूपात शेवटच्या क्षणामध्ये त्यांना एका धावेने पराभवाला सामोरं जावं लागलं। तर भृगवेश 11 क्रिकेट संघाने या सामन्यामध्ये नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादित करीत अंतिम फेरीमध्ये हा संघ दाखल झालेला आहे। त्यांचं सर्व उपस्थित व्यासपीठावर मान्यवरांच्या वतीने आणि आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने मनपूर्वक आम्ही भृगवेश 11 क्रिकेट संघाचं मनपूर्वक अभिनंदन करतो। गडगे सर चलिए मैन ऑफ द मैच देंगे अंतिम बॉलर किरण चोरमेकर। मैन